आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची पण ह्या संबंध बैठक झालेली आहे। मालेगाव मध्ये एका वर्षामध्ये 300 कोटी ची वीज चोरी होते। म्हणजे 300 कोटीची जी वीज चोरी होते आणि जी चोरी केलेली वीज आहे त्या संबंधित एमएसईबीचे जे अधिकारी असो, पोलीस अधिकारी असो, ते साधारण त्या वीज चोरी संदर्भात त्या मोहल्ल्यांमध्ये प्रश्न पण विचारला जाऊ शकत नाही, रिकव्हरी करायला जाऊ शकत नाही, एवढी दहशत त्या संबंधित मोहल्ल्यांमध्ये या जिहादी लोकांनी तयार केलेली आहे। आणि हा जो काय 300 कोटीचा जो काही पैसा आहे तो परत त्या अर्थकारणासाठी वापरला जातो। आणि हा सगळ्याचा सगळा पैसा हा लव जिहाद, लँड जिहाद आणि दहशतवादी कार्यक्रमांसाठी वापरला जातो, अशा पद्धतीचे काही माहिती काल आदरणीय देवेंद्र फडणवीसांकडे आम्ही दिलेली आहे। दुसरी जी एक मागणी होती की तिथे पोलीस आयुक्तालय मोठं उभं करणं, त्याही बद्दल आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी काल सकारात्मक आम्हाला होकार दिलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याच महाराष्ट्रामधला मालेगाव नावाच्या शहरामध्ये अगर मुस्लिम राष्ट्रांबरोबर स्पर्धा, कारण त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीने परिस्थिती आहे तीच परिस्थिती मालेगावमध्ये पाहायला मिळते, पाकिस्तानमध्ये जी परिस्थिती आहे तीच मालेगावमध्ये पाहायला मिळते। ही परिस्थिती बदलावी, अशा पद्धतीची वीज चोरी करून एवढा मोठा पैसा अगर आतंकवादी आणि जिहादी कार्यांमध्ये वापरला जात असेल तर आम्ही खपून घेणार नाही आणि त्याबद्दलची योग्य कारवाई केली जाईल। दुसरा विषय आहे की आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी ईव्हीएम आणि चंदीगड मध्ये झालेल्या निवडणुकीचा उल्लेख केला। मी परत एकदा मला आश्चर्य असं वाटतं की ईव्हीएमच्या बद्दल 2014 पर्यंत यांचा काहीच आक्षेप नव्हता। तेव्हा कोणत्या कंपनीमध्ये आहेत, कुठून काय सापडलं, ह्याबद्दल ठाकरे गटातल्या कुठल्याही माणसाला आक्षेप नव्हता। कारण का तेव्हा निवडणुका, तेव्हा सगळेचे सगळे खासदार निवडून यायचे मोदी साहेबांच्या आशीर्वादाने। उद्धव ठाकरेच्या नशिबात 18 खासदार हे फक्त मोदी साहेबांमुळेच निवडून आले आणि ते 14 आणि 19ला आपल्याला पाहायला मिळालं। आता जेव्हा कळलेलं आहे ते उद्धव ठाकरेच्या नावाने एक पण खासदार निवडून येणार नाही, मग ईव्हीएमच्या नावाने ओरड घालायची। आता काल जी चंदीगडमध्ये मतं बाद झाली, आता त्याचा आणि कुठल्या राजकीय पक्षाचा संबंधच असू शकत नाही। उदाहरण राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये पण काही मतं बाद झाली, मग त्यावर उभाटावाल्यांनी काय प्रश्नचिन्ह उभं केला नाही, तेव्हा का त्याच्यावर आक्षेप घेतला नाही? अगर कोणी मतपत्रिकेवर काही गोष्टी इनव्हॅलिड पद्धतीने लिहिलं असतील, त्याच्या रेषा ओढल्या असतील, कधी कधी इनव्हॅलिड एक नंबर लिहिल्यावर पण होतो। अगर तुम्ही सरळ ओळ खेचली नाही आणि ती ओळ छोटी ब्रॅकेटच्या बाहेर गेली तरी पण मतं इनव्हॅलिड होतात। ह्याचा अनुभव स्वतः आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे। मग त्याच्याबद्दल शेमड्यासारखा रडण्याचं काही कारणच राहत नाही ना। म्हणून उगाच चंदीगडच्या नावाने, ईव्हीएमच्या नावाने नाक रगडण्यापेक्षा डायरेक्ट मैदानात या। निवडणुका त्या गोळा मैदान लांब नाहीये। लोकसभेमध्ये मोदींच्या डोक्यावर हात नसल्यानंतर उद्धव ठाकरेची काय लायकी असते हे आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने निश्चित पद्धतीने दिसेल। एवढंच मला या निमित्ताने बोलायचं। तुमचे काय प्रश्न आहेत सांगा। महाराष्ट्रामध्ये मोदी वारंवार येतात, त्यावरून तुला असं वाटतं की आपण चारही जागा निवडून येणार नाही? एक लक्षात घ्या, मोदी साहेबां पंतप्रधान अगर कुठल्या राज्यामध्ये वारंवार जात असतील तर ह्याला शुभ संकेत म्हणतात आणि मोदीजींचे पायगुण हे महाराष्ट्रासाठी फार शुभ आहेत। म्हणून मोदीजी वारंवार जेवढ्या वेळी महाराष्ट्रामध्ये येतील तेवढंच आमचा महाराष्ट्र एक प्रगतशील राज्य राहील
म्हणून मी परत सांगतो की आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की मोदीजींनी जशी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवली ना तशी महाराष्ट्रामध्ये पण लढवावी, जेणेकरून आमच्याही राज्यामध्ये मोदीजींचे नेहमी लक्ष राहील. म्हणून ज्याचं स्वागत करायला पाहिजे त्याच्या काळ्या मांजरासारखं नेहमी आडवं येणं हे संजय राजारामरावची सवय झालेली आहे. आता हेमंत सोरेन असतील ते अरविंद केजरीवाल असतील, यांनी भ्रष्टाचार करत असताना भारतीय जनता पक्षाला विचारलं होतं का, परवानगी घेतली होती का? फक्त मी एक नक्की या निमित्ताने पोलीस खात्याला सांगेन ते उद्धव ठाकरे आणि कुटुंबियावर पण लक्ष ठेवा. नाहीतर जसं हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल गायब झालेले, उद्या उद्धव ठाकरे कुठे गायब झाले, अब्स्कॉन्ड झाले म्हणून आत्ताच लुकआउट नोटीस काढून ठेवा. कारण का ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहे, रवींद्र वायकर असो, खिचडी घोटाळा असो किंवा पेडणेकर ताई असतील, हे सगळे तर फक्त मुखवटे आहेत. खरा 420 बसलाय मातोश्रीवर. उद्या जेव्हा त्याच्यावर कारवाईची पाळी येईल तेव्हा उद्धव ठाकरे पळून जाऊ शकतात, गायब होऊ शकतात. म्हणून आत्ताच त्यांच्यावर लुकआउटची नोटीस काढा, त्यांचे पासपोर्ट जप्त करा, अशी मी सरकारकडून मागणी करेन. महाविकास आघाडीची बैठक झाली मुंबईत, मात्र बैठकीत आधीच तुझा झाल्याचं पाहायला मिळतं. एक लक्षात घ्या, त्यांना स्वतःच्या पक्षातल्या आमदारांना हे लोकांना मान सन्मान द्यायला जमत नाही. उबाटा असो किंवा शरद पवारजींचा गट असो, हे अन्य पक्ष आणि मित्र पक्षांना काय मान देणार? अहो, ह्यांचे जे 40 आमदार ते सोडून गेलेले, ते काय सोडून गेले? कारण का मान भेटत नाही स्वतःच्या पक्षामध्ये. यांना स्वतःच्या आमदाराला मान द्यायला भेटत नाही, हे अन्य वंचित आघाडीला काय मान देणार? म्हणजे जेवढं लवकर आंबेडकरांना हे कळेल ना तेवढी चांगली गोष्ट आहे. आणि मला आश्चर्य असं वाटतं उद्धव ठाकरे आणि या लोकांचं, ज्या प्रकाश आंबेडकरांनी टिपू सुलतानच्या फोटो समोर नतमस्तक झाले, ज्या टिपू सुलताननी अखंड आपल्या आयुष्यामध्ये हिंदूंचा द्वेष केला, त्या टिपू सुलतानच्या समोर नतमस्तक होणाऱ्या प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेला चालतात. कुठे गेलं उद्धव ठाकरेचं हिंदुत्व? मग ज्या औरंगजेबच्या कबरी समोर नतमस्तक होणारे हे प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंना चालतात. ही का ह्यांची हिंदुत्वाची नवीन व्याख्यान झाली का? ह्याचं उत्तर जरा उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात द्यावं कधीतरी. काही दलालांच्या माध्यमातून दलालांना फसवलं, काही आंदोलन कुठे पद्धतीने मागले घेण्याचा वाटतं. मला आश्चर्य का वाटत नाही, कारण का विनायक राऊत हा मुळातच दलाल आहे. म्हणून दलालांची भाषा विनायक राऊताला चांगल्या पद्धतीने समजते आणि त्याला वाटतं की जसं तो दलाली करून खासदारकी अजूनपर्यंत टिकवली आहे तसे सगळेच दलाल आहेत. म्हणून विनायक राऊतांचे ह्या वक्त्यावर मला आश्चर्य वाटत नाही. लोकसभेच्या जागांना घेऊन महाविकास आघाडी 8 जागा निवडून महाविकास आघाडी. मी एक तुम्हाला आज सांगतो, महाविकास आघाडी नावाचा पोपट मेलेला आहे. हे लोक फक्त बाहेर येऊन जाहीर करत नाही आहेत, उगाच आव आणतायत. आतमध्ये अक्षरशः कपडे फाडण्यापर्यंत भांडणं चालतात, फर्निचर पण एक दुसऱ्याला मारत असतील. फक्त बाहेर येऊन तुम्हाला नुसतं एकत्र पत्रकार परिषद दाखवतात. शेवटी महाविकास आघाडी नावाच्या जे काय हे एकत्र आलेले त्या नावाला भावपूर्ण श्रद्धांजली हे लोकांनी आतमध्ये वाहिलेली आहे. म्हणून उगाच हे लोकांना जास्त गंभीर्याने घेऊ नका असं तुम्हाला विनंती आहे. बघा, त्या संबंधित मी 4 दिवसा अगोदरच सेशन कोर्टात गेलेलो आहे. आज त्याची नेमकं तारीख आहे, म्हणून सेशन कोर्टात काय होतं हे तुम्हाला मी माहिती देईल. मला अशी माहिती नाहीये, त्याबद्दल माहिती घेऊन बोलू. मला असं वाटतं तो विषय आदरणीय मुख्यमंत्री हाताळत आहेत, ते याबद्दल योग्य ते माहिती देते.
समिती होती तर त्यांनी अहवालात म्हटलं होतं की मराठा नितेश राणे एवढा राजकीय उंचीचा पोचला नाही की ते नारायण राणे साहेबांसाठी उत्तर देतील. म्हणून राणे साहेबांची प्रश्न तुम्ही राणे साहेबांना विचारावा असं मला तुम्हाला विनंती आहे. अजय चौधरींनी असा दावा केलाय कोणी? अजय चौधरी हा दावा केलाय की ते पण दावे करतात ते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना सूचना केल्या आहेत ठाकरे गटाच्या आमदारांना थांबावा. मग अजय चौधरी मला वाटलं की आपल्या शिवडीचे आमदार आहेत, मंत्रालयामध्ये हाऊसकीपिंग करतात, हे मला कळलं नव्हतं. म्हणून अजय चौधरीजींना सांगेन की तुम्ही आपल्या स्वतःच्या मतदारसंघावर लक्ष ठेवा, कारण का उद्धव ठाकरेच्या मुलाचं तुमच्या मतदारसंघावर लक्ष आहे आणि काही महिन्यामध्ये तुमची आमदारकी आदित्य ठाकरे लढवणार आहे एवढं नक्की झालेलं आहे. किती 700 तास चौकशी झाली तरी आम्ही तयार आहोत. एक तर श्रीमान घोटाळे शिंदे गटात आहेत, नाही तर भाजपा. तुम्ही 700 तास त्याची चौकशी करा की 7,000 तास करा आणि त्या चौकशीबद्दल तुम्ही कितीही आव आणा, शेवटी संदीप राजाराम राऊत असो, तुझी मुलगी असो आणि तू स्वतः लवकरच तुला आर्थर जेलमध्ये एकत्र खिचडी खात असताना दिसणार, फॅमिली डिनर सारखं. म्हणून कितीही बोल, तुझ्या आतमध्ये जाणं अटळ आहे. नितीश जी, आपने मालेगांव का मालेगांव में इसका सबसे बड़ा कारण ऐसा है जो हम इसके बारे में कल हमने डिप्टी सीएम देवेंद्र जी के साथ भी कुछ लोगों ने मुलाकात की. वहां उन्होंने ऐसा इंफॉर्मेशन दिया है कि मालेगांव में एक साल में 300 करोड़ की बिजली की चोरी होती है और ये जो पैसा जो उसके माध्यम से कमाया जाता है वो ये जिहादी जो मालेगांव में रहते हैं वो लव जिहाद, लैंड जिहाद और हिंदुओं के खिलाफ जो कोई अलग अलग कार्रवाइयां होती है उसके खिलाफ इस्तेमाल किया जाता है. उसके लिए 300 करोड़ का घोटाला होता है और ये जब 300 करोड़ की बिजली चोरी होती है उसको रिकवरी करने के लिए ना पुलिस की हिम्मत होती है ना एमएससीबी के अधिकारियों की हिम्मत होती है. तो इस बारे में हमने कल देवेंद्र जी से कल बात किया है. होम मिनिस्टर साहब ने इसके बारे में हम लोग को काफी पॉजिटिव जवाब दिया है. जल्द ही उसके ऊपर कार्रवाई होने वाली है और उसके साथ ही जो हमारी पुरानी मांग थी वहां के सभी लोगों की कि वहां एक पुलिस कमिश्नर ऑफिस खड़ा हो, आयुक्तालय खड़ा हो, उस बारे में भी देवेंद्र जी ने पॉजिटिव जवाब दिया है. और जल्द ही ये सारी जो मालेगांव की जो परिस्थिति है जो मुस्लिम देशों में भी दिखती नहीं है, उतना गंभीर परिस्थिति आज मालेगांव में दिखती है, वो सारी की सारी परिस्थिति बदलने का निश्चय हम लोग ने किया है और जल्द ही ये परिस्थिति बदलती हुई आपको दिखेगी. धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज के ऊपर एक फिल्म आने वाली थी, लेकिन सेंसर बोर्ड में एक मुस्लिम अधिकारी होने की वजह से उसको रोका जा रहा है. नहीं, मुझे कल वो सुबह लोग मिलने वाले हैं. देखिए, ऐसे जिहादी सोच के लोग ये सभी है, सब जगह बैठे हुए. कोई सेंसर बोर्ड में है, कोई एमएससीबी में है, कोई रेवेन्यू ऑफिस में है. तो ये सभी जिहादियों को वो जगह दिखाने का वक्त अभी आ गया है. मगर छत्रपति संभाजी महाराज के ऊपर अगर कोई भी फिल्म बनती हो तो उसकी पूरी ताकत उनके पीछे हम लोग खड़ी करेंगे और वो पिक्चर कैसा रिलीज हो उसके लिए हम सब ध्यान डाल के वो पिक्चर रिलीज करवाने में मदत करें. छत्रपती संभाजी महाराजांवर जो चित्रपट निघतोय त्याच्यावर सेन्सर बोर्ड मध्ये बसलेला एक जिहादी विचाराचा अधिकारी त्याच्यावर अडथळे आणतो अशी माहिती माझ्याकडे निर्मात्यांनी मलाही दिलेली आहे आणि ते सगळीकडे बोलतातही आहे. त्या संबंधी ते स्वतः मलाही उद्या भेटणार आहे. मी त्यांना विश्वास देणार आहे की छत्रपती संभाजी महाराजांवर अगर कुठला चित्रपट निघत असेल आणि हे जिहादी कितीही वळवळत असतील तरी ह्यांचा कसं ठेचायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांवर आमच्या धर्मवीरांवर निघालेला चित्रपट हा लवकरच प्रकाशित कसा होईल यावर आम्ही सगळी ताकद त्यांच्या मागे उभी करू. वर्षापासून या चित्रपटाच्या प्रकाशनासाठी प्रयत्न करतायत, परंतु जाणून बुजून हा चित्रपट जो आहे तो प्रदर्शित होण्यासाठी बघा, छत्रपती शिवरायांवर छत्रपती संभाजी महाराजांवर द्वेष करणारे हे सगळे जिहादी आताच नाही पिढ्यानपिढी आपल्याला दिसतात. कारण का धर्माच्या हिंदू धर्माच्या संदर्भात असलेले आमच्या दोन्ही महापुरुषांचे विचार हे ह्यांना कधीच पचणारे नाहीये. म्हणून हा जो काही वळवळ करणारा जो अधिकारी आहे त्याला कसा त्याची जागा दाखवायची या निमित्ताने तो नजरेत तरी आलेला आहे
आता साप नजरेत आल्यानंतर त्याला ठेचायचं कसं हे आम्हाला चांगलं आमच्या धर्माने शिकवलेलं आहे. तसं त्याची वळवळ थांबू आणि भविष्यामध्ये अशी अडचण होणार नाही याची काळजी घेऊ. जिस तरह से कार्रवाई हो रही है उद्धव ठाकरे पे, आपने कहा कि उद्धव ठाकरे केजरीवाल और देखिए जिस तरीके का भ्रष्टाचार केजरीवाल ने किया है, केजरीवाल ने भी जैसा शीश महल खड़ा किया है वैसे उद्धव ठाकरे ने भी दो मातोश्री दो खड़ा किया है। वो भी पैसा सब भ्रष्टाचार के पैसे से ही है, घर भी भ्रष्टाचार के पैसे से ही है। जिस तरीके से सोरेन के ऊपर मनी लॉन्ड्रिंग के केसेस है उस तरीके के उद्धव ठाकरे के फैमिली के ऊपर भी है। तो इसलिए मैं आज ही पुलिस डिपार्टमेंट को अलर्ट करना चाहता हूं कि जिस तरीके से सोरेन कल गायब हो गए थे, एब्सकॉन्डिंग थे, उसी तरीके का एब्सकॉन्डिंग होने का डर ये उद्धव ठाकरे का भी है। क्योंकि ये सारे जो लोग हैं, फिर संदीप राउत हो, सूरज चौहान हो, किशोरी पेडणेकर हो, संजय राउत हो, ये सारे और या श्रीधर पाटनकर हो, ये सारे के सारे लोग ये उद्धव ठाकरे के ही लोग हैं, उनके ही फ्रंटमैन है। तो जब भी उनके ऊपर जब सुई रुकेगी, सारे के सारे प्रूफ समझ में आ जाएंगे कि असली भ्रष्टाचार, असली 420 ये उद्धव ठाकरे ही है, तब उद्धव ठाकरे का भागने का डर है। फिर वो या तो लंदन भाग सकता है या तो साउथ अफ्रीका भाग सकते हैं, क्योंकि नंदकिशोर चतुर्वेदी उधर ही बैठे हैं। इसलिए आज ही से मैं पुलिस को, डिपार्टमेंट को अलर्ट करना चाहता हूं कि जिस तरीके से सीएम सुरेन जी को ढूंढने में तकलीफ हो रही है, वैसी तकलीफ कल उद्धव ठाकरे को और फैमिली को ढूंढने में ना हो। इसलिए आज ही से उनके ऊपर लुकआउट नोटिस और उनका पासपोर्ट जब्त कर देना चाहिए, ताकि कल वो किधर भागे तो हम लोग को तकलीफ ना हो। कल महाविकास आघाड़ी में वंचित बहुजन आघाड़ी भी का समावेश हुआ है, क्या किस तरह से देखते हैं? अभी तक कंफर्मेशन नहीं है, क्योंकि कल रात को वापस उस बारे में मुझे लगता है प्रकाश अंबेडकर जी का ट्वीट भी आया है। उनका कहना है कि कोई हाईकमांड से कंफर्मेशन नहीं आता, क्योंकि इन लोगों को कोई गिनने वाला है नहीं ना, ये नाना पटोले, संजय राउत, ये लोग चिल्लर लोग हैं। तब उनके अभी वंचित आघाड़ी के जो प्रमुख है प्रकाश अंबेडकर जी, उनसे सोनिया गांधी जी बात करना चाहिए या तो वरिष्ठ बात करनी है। चिल्लर लोग आएंगे तो उनको ऐसे ही जवाब मिलेगा है। और मुझे ऐसा बोलना है कि अपमान हुआ, जो ये पार्टी जिन्होंने लेटर दिया है, फिर वो उद्धव ठाकरे का गुट हो या पवार साहब का गुट हो, वो खुद के एमएलए लोग को इज्जत देते नहीं है, तो फिर प्रकाश अंबेडकर जी को क्या इज्जत देंगे। और दूसरी बात मुझे उद्धव ठाकरे जी को पूछना है कि प्रकाश अंबेडकर जी के साथ आपने युति की है, फिर प्रकाश अंबेडकर जी तो टिप्पू सुल्तान की जो वाह करते हैं, टिप्पू सुल्तान के सामने जो फोटो लहरा के उनको टिप्पू सुल्तान को हीरो बताते हैं, वो उद्धव ठाकरे को मान्य है कि नहीं, इसका जवाब उद्धव ठाकरे ने हमको बताना चाहिए। यही प्रकाश अंबेडकर जी ने जाके औरंगजेब के कब्र के सामने जाके हार चढ़ाया था, वो भी उद्धव ठाकरे को मंजूर है क्या? ये सारे जवाब, क्योंकि उद्धव ठाकरे हिंदुत्व की भाषा करते हैं, ये सारे जवाब उन्होंने देने चाहिए हमको। 2024च्या लोकसभेसाठी भाजपकडे 2 है ना, 2014 आणि 19चे फॉर्म्युले आमचे पचले या संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला। तेव्हा तुमचे खासदार मोदीजींच्या नावाने निवडून येत होते फोटो लावून, तेव्हा तुम्हाला मोदीजींचा फॉर्म्युला चालला। आता जेव्हा लायकी दिसण्याची वेळ आली, ते उद्धव ठाकरेच्या नावाने एक ग्रामपंचायतचा सदस्य पण निवडून येणार नाही, तेव्हा मग तुम्हाला हे वेगवेगळे फॉर्म्युले दिसले। म्हणून उगाच शेमड्या मुलासारखे रडू नका आणि मैदानात आणि तिथे लढा, लायकी दिसेल आता काही महिन्यांनी काय असते ती। 300 करोड़ की बिजली की चोरी होती है मालेगांव में हर साल, और ये सारा पैसा लव जिहाद और जिहादियों को हमारे देश के खिलाफ काम करने के लिए इस्तेमाल किया जाता है। इस बारे में कल देवेंद्र जी फडणवीस के साथ उन लोगों की मीटिंग भी हुई, सारी की सारी इंफॉर्मेशन दी गई, क्योंकि ये इतनी गंभीर परिस्थिति है। क्योंकि जब भी वहां उस एरिया में ये बिजली चोरी करने के लिए जब भी अधिकारी रिकवरी करने के लिए जाते हैं, तभी उनके ऊपर हमले किए जाते हैं वो मोहल्लों में। तो ये सारी की सारी परिस्थिति हम लोगों ने देवेंद्र जी को बताई है, जो मालेगांव की परिस्थिति है। हमारा इतना ही कहना है, मालेगांव को पाकिस्तान होने हम देंगे नहीं, इसके लिए हम पूरी तरीके से हम लोग मैदान में उतरे हैं। मालेगांव में लगभग 150 के ऊपर जो स्लॉटर हाउस है, गली है, उसके ऊपर अभी तक
ना तो कोई कार्रवाई हो पाई है ना क्या उसके ऊपर आपकी सरकार हमारा मालेगांव के ऊपर पूरी तरीके से ध्यान है। मालेगांव हमारे हिंदू राष्ट्र का एक भाग है, जगह है। मालेगांव को हम मिनी पाकिस्तान होने देंगे नहीं। वो लोग कितना भी कोशिश करे जिहादी, हम मालेगांव को हमारा हिंदू राष्ट्र ही बनाएंगे। वहां आपको जय श्री राम की ही नारे सुनाई देंगे, अल्लाह अकबर के नारे सुनाई देंगे नहीं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।